श्री स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पाच शत्रुपीडा खूप वाढत चाललेली आहे. ज्याला जीव लावला, ज्याच्यावरती प्रेम केलं, ज्याला आपण आपलं मानलं, ज्याच्यावरती आपण डोळे झाकून विश्वास ठेवला, अगदी त्याच व्यक्तीने विश्वासघात केला. ज्या व्यक्तीशिवाय आपलं पानही हलत नव्हतं, ज्या व्यक्तीला पाहिल्याशिवाय बोलल्याशिवाय आपला दिवसही जात नव्हता, आपल्याला थोडाही क्षणही चैन देत नव्हता, तीच व्यक्ती आज आपल्याला नकोशी झालेली आहे किंवा तीच व्यक्ती आज आपल्यापासून दूर चाललेली आहे. ती व्यक्ती आपल्याबरोबर बोलायलाही टाळटाळ करते, ती व्यक्ती आपल्याला भेटायलाही कानकुसपणा करते किंवा ती व्यक्ती आपल्याला भेटतही नाही. ती व्यक्ती आपल्यापासून इतकी दूर गेलेली आहे की आपण प्रयत्न करूनही त्या व्यक्तीला पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये आणू शकत नाही. बहुतेक वेळा असं होतं की आपण ज्या व्यक्तीवरती प्रेम केलं, ज्या व्यक्तीवरती विश्वास दाखवला, ज्या व्यक्तीला आपण आपलं सर्वस्व मानलं, त्याच व्यक्तीने आपल्या पाठीत खंजीर खुपसला. तीच व्यक्ती आपली शत्रू बनत चाललेली आहे. आपली प्रगती होत आहे तसे आपले शत्रू वाढत आहे. आपण जसं पुढे जातोय तसं लोक आपली निंदा नालस्ती करतात, लोक आपली बदनामी करतात. कोणतंही काम आपण करायला गेलं की तिथे आपल्या मित्रांपेक्षा शत्रूच जास्त होतात. आपण कितीही चांगलं जरी बोलायला गेलं तरीही लोक त्यातून वाईटच अर्थ घेतात आणि कोणतंही चांगलं काम जर झालं तर त्याचं आपल्याला कणभरही नाममात्र देखील आपल्याला त्याला तुझ्यामुळं झालं, तू हे केलं असा दुजोरा देत नाहीत. परंतु एखादी गोष्ट वाईट घडली, एखादी घटना वाईट झाली किंवा एखादा लॉस झाला, तोटा झाला, तर त्या गोष्टीला जर तुम्ही थोडेही कारणीभूत नसाल, तुमचा काडी मात्रही संबंध जरी नसेल, तरी त्या गोष्टीला जबाबदार मात्र तुम्हालाच धरलं जातं. तुम्हालाच अपशब्द बोलले जातात, तुम्हालाच अपमानित केलं जातं. तुमचे शत्रू हे वाढत जातात. ज्यांचा दूरपर्यंत तुमच्याबरोबर संबंध नव्हता, ती लोकसुद्धा तुमचे शत्रू बनत जातात. तुमचे घरातील असतील, तुमचे दारातील असतील, तुमचे नातेसंबंधातील असतील, तुमच्या कामधंद्यातील असतील, तुमचे कलिक असतील, तुमच्या उद्योग व्यवसायातील असतील, 1-9 हजारो शत्रू तुमच्या वाट्याला येत असतील, तुम्हाला जाणवतही असेल. बहुतेक वेळा असं होतं की कालपर्यंत अगदी माझं ताई खूप छान चालू होतं, पण अचानकपणे काय झालं माहिती नाही. आमच्या सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागली आणि आमच्या संसारामध्ये कंटिन्यू वादविवाद, कलह चालू झालेले आहेत. असं बहुतेक वेळा घडतं. तुम्ही खूप प्रयत्न करता, खूप जीवाचा आटापिटा करता, तरीही त्यातून तुम्हाला काहीच साध्य होत नाही. तुम्ही अगदी रात्रीचा दिवस करायला जाता, खूप प्रयत्न करण्याचा प्रयत्न करता, तरीही त्यातून काहीच घडत नाही. तर घाबरून जायचं कारण नाही. आज जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, या उपायामुळं तुमच्या जीवनातील ही जी गोष्ट आहे ती नाम मात्रही राहणार नाही. तुमच्या जीवनात जो शत्रू बनत चाललेला आहे तो कधी तुमचा मित्र बनेल हे तुम्हालाही समजणार नाही. तुमची शत्रुपीडा ही कायमची संपेल, तुमचा शत्रू कायमचा नष्ट होईल. इतका छान, इतका प्रभावी हा उपाय आहे. त्यासाठी काय करायचं, तो उपाय खूप छान, खूप प्रभावी आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचप्रमाणे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर पहा, सर्वप्रथम हा उपाय जो करायचा ह्या महिन्यातील कोणत्याही शनिवारी जरी केला तरीही चालेल. शुक्ल पक्षात करा, कृष्ण पक्षात करा, काहीही हरकत नाही. कोणत्याही शनिवारी उपाय करायचा आहे. उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. फक्त तुम्हाला ज्यावेळेस सुतक आहे, विटाळ आहे, पिरियड आहे, त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. उपायासाठी साहित्य, तो उपायासाठी तुम्हाला येथे लोखंडी तवा घ्यायचा आहे. ताई माझ्याकडे लोखंडी तवा नाही, ॲडजस्ट करा, लोखंडी तवा आणा, परंतु लोखंडी तवाच लागणार आहे. त्याचंही कारण सांगणार आहे लोखंडी तवाच का घ्यायचं. त्यानंतर ना खाऊचं पान किंवा नागिनीचं पान, आमच्याकडं असं म्हटलं जातं की नागिनीचं पान, काही ठिकाणी खाऊचं पान म्हटलं जातं. आपल्याला जे पान स्टॉलवरती जे पान भेटतं, जे नागिनीचं पान, जे आपण घट स्थापनेसाठी किंवा देवकार्यामध्ये जे पान वापरतो ते नागिनीचं पान किंवा खाऊचं जे पान आहे ते एकच पान तुम्हाला लागणार आहे. असं म्हटलं जातं एक पान घेऊ नये म्हणून 2 पानं तुम्हाला सोबत घ्यायची आहे. त्यानंतर लागणार आहे मोहरी. मोहरी जी तुम्ही स्वयंपाकघरात वापरता तीच मोहरी तुम्हाला येथे घ्यायची आहे, काळी मोहरी. त्यानंतर काळी मिरी,
जी तुटलेली नाही, फुटलेली नाही, शाबीत आहे, अशा 2च काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहे. आणि त्यानंतर लागणार आहे नेहमीची आपली लवंग. पहा, लवंग शाबीत असावी, तुटलेली फुटलेली नसावी, तिला पुढे फूल असावं, बोंड असावं, अशा 5 शाबीत लवंगा घ्यायच्या आहे. मिरी आणि लवंग शत्रू पीडा कायमची संपवते, शत्रूचा नायनाट करते. शत्रू आपल्यापासून दूर करण्यासाठी, संपवण्यासाठी मिरी खूप महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे नागिनीचं पान सुद्धा तुमच्या जीवनात जे काही प्रॉब्लेम आहे ते दूर करण्यासाठी नागिनीचं पान खूप महत्त्वाचं आहे. त्याचप्रकारे आपण जी मोहरी घेतलेली आहे, मोहरी तुम्हाला माहिती आहे कायमस्वरूपी शत्रूचा नायनाट करते, म्हणून मोहरी तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतरनं काय लागणार आहे तर तुम्हाला थोडीशी हळद लागणार आहे, थोडंसं पाणी लागणार आहे. हे इतकंसं साहित्य तुम्हाला, आणि दालचिनीची पावडर. पहा, आता दालचिनीची पावडर नसेल तर काय करा, दालचिनी खलबत्त्यामध्ये घ्या, थोडीशी कुटा आणि त्याची थोडीशी पूड करा चिमूटभर. तर ही दालचिनीची पूड तुम्हाला लागणार आहे. हे सर्व साहित्य घ्यायचं. दिवसभरात कधीही उपाय केला तरीही चालेल. परत सांगते, फक्त 12च्या टायमिंगमध्ये करू नका, 12 ते 1च्या दरम्यान उपाय करू नका. बाकी कोणत्याही वेळेस जरी उपाय केला तरीही चालेल. दिवसा बोलतीये, म्हणजे सकाळी तुम्ही उठल्यापासून दुपारी 12 ते 1च्या दरम्यान करू नका. त्यानंतर रात्री झोपेच्या 12पर्यंत जरी उपाय केला तरीही चालेल. सर्वप्रथम हे सर्व साहित्य घ्यायचं. जी बाजारातून तुम्ही नागिनीची किंवा खाऊची जी 2 पानं आणलेली आहेत ती व्यवस्थित घ्यायची. कुठे कीड लागलेली, कुठे तुटलेलं वगैरे असं पान घ्यायचं नाही. व्यवस्थित अशी फ्रेश पानं घ्यायची आहे. ही पानं घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची, व्यवस्थित एका रुमालाने नॅपकिनने व्यवस्थित कोरडी करून घ्या. त्यानंतर तुम्हाला हे सर्व साहित्य घेऊन तुमच्या घरातील जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेला ही सर्व पानं घेऊन तुम्हाला, पानं आणि जे साहित्य सांगितलं ते घेऊन तुम्हाला बसायचं आहे. बसण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं, जो तुम्हाला लोखंडी तवा सांगितला, तर लोखंडी तवा का घ्यायचा, तर पहा, लोह हे निगेटिव्हिटी खेचण्याचं काम करतं. आपल्या जीवनामधील जी काही नकारात्मकता आहे ते काढण्याचं काम करतं. सर्व शत्रूचा नायनाट सुद्धा लोह करतं, म्हणून लोखंडी तवा घ्यायचा. त्याचप्रमाणे लोखंडी तवा तुम्हाला कडकडीत गरम करायचा आहे. फुल गॅस करून ठेवा, किंवा चूल वापरत असेल तर चुलीवरती ठेवा. पूर्ण त्या तव्यातनं पूर्ण वरती धूर निघेल इथपर्यंत तुम्हाला तो तवा गरम करायचा आहे, पूर्ण गरम करायचा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे लोखंडी तवा पटकन गरम होत नाही, आणि एकदा गरम झाला की पटकन तो थंडही होत नाही, म्हणून खूप असा तुम्हाला गरम करून घ्यायचा आहे. अगदी 5-10 मिनटं फुल गॅसवरती तुम्हाला एकदम. आता पहा, त्याचं काय म्हणतो आपण, बेस किती जाड आहे त्यावरती डिपेंड आहे, मग तुमच्या अंदाजावरती. फक्त तो कडकडीत गरम झाला पाहिजे. आपण ज्यावेळेस चपाती भाकरी शेकण्यासाठी गरम करतो त्याहीपेक्षा जास्त गरम तुम्हाला तवा गरम करून घ्यायचा आहे. तवा गरम करायचा. दक्षिण दिशेला तुम्ही जिथे उपाय करायला बसणार आहात त्याच दिशेला तुम्हाला हा तवा ठेवायचा आहे. घरातच उपाय करायचा आहे, पुन्हा सांगते, घराच्या बाहेर नाही. तर तुम्हाला दक्षिण दिशेला हा तवा ठेवायचा. तर तव्याच्या समोरच थोडंसं काळजी घ्या, तवा खूप गरम आहे म्हणून सांगते. तव्याच्या समोरच एक बस्करपट्टी बसायला घ्यायची, स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे, एक दिवा प्रज्वलित करायचा, अगरबत्त्याने धूप लावून घ्यायची. त्यानंतरनं काय करायचं, जे नागिनीचं खाऊची जी 2 पानं सांगितली, ही 2ही पानं तुम्हाला एका पाटावरती किंवा एका प्लेटमध्ये ठेवा. त्या प्लेटमध्ये ठेवल्याच्या नंतरनं जी तुम्हाला मी हळद सांगितली, हळदीमध्ये थोडंसं पाणी टाका, त्याची घट्ट पेस्ट करा. तुमच्या बोटाच्या साह्याने किंवा काडीपेटीच्या जी काडी असते त्या काडीच्या साह्याने, किंवा अगरबत्तीच्या काडीच्या साह्याने, किंवा मोरपिसाने म्हणा, कशानेही तुम्हाला जे शक्य आहे त्याने तुम्हाला त्या नागिनीच्या पानांवरती तुमचा जो शत्रू आहे, जो तुम्हाला त्रास देत आहे, विनाकारण तुमच्या जीवनामध्ये अडथळे आणत आहे, त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. आता असं तर कोणीही नसेल की त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव माहिती नाही, असं नाही. घरातीलच व्यक्ती किंवा कामातील व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव 1001% माहिती असणार आहे. जर तुम्हाला नाही माहिती, जर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाही नाव माहिती, तर तो उपाय तुम्ही त्या व्यक्तीसाठी करू नका. जी व्यक्ती तुम्हाला माहिती आहे, जो शत्रू माहिती आहे, त्याच्यासाठी हा उपाय आहे. आणि ज्यांना शत्रूचं नाव माहिती नाही परंतु शत्रुपीडा आहे हे एवढं जाणवतं, त्यांच्यासाठी आपल्या चॅनेलवरती खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत, त्यातील तुम्ही उपाय केलेत तरीही चालेल. तर त्या शत्रूचं नाव लिहायचं. नाव लिहिल्याच्या नंतरनं थोडंसं सुकू द्यायचं, अगदी काही सेकंद. ते सुकल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे, चिमूटभर काळी मोहरी घ्यायची, ती त्या नावावरती टाकायची. नावावरती टाकल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे, जे तुम्हाला 2 मिऱ्या सांगितल्या, ह्या 2ही मिऱ्या घ्यायच्या. या 2ही मिऱ्या तुम्हाला त्या मोहरीवरती टाकायच्या. त्यानंतरनं 5 ज्या लवंगा सांगितल्या, 5ही लवंगा घ्यायच्या. या 5ही लवंगा तुम्हाला काय करायचं आहे,
त्या मोहरीवरती त्या पानावरती टाकायच्या. हे टाकून झाल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे, ते जे पान आहे ते पान तुम्हाला गुंडाळायचं आहे. पहा, आता समजा हे पान आहे तर हे ह्या पद्धतीने असं आतल्या बाजूने असं गुंडाळायचं आहे. पहा, हे असं आतल्या बाजूने असं गुंडाळायचं आहे, पूर्ण गुंडाळायचं. आणि गुंडाळल्याच्या नंतर पूर्ण हे असं करायचं आणि याला काळ्या धाग्याने तुम्हाला काय करायचं आहे, काळा धागा गुंडाळायचा आहे. काळा धागा सांगायचं राहिलं, काळ्या धाग्याने गुंडाळायचं. समजा असं करणं शक्य नाही तर जे पान आहे ते फोल्ड करा. आता समजा हे पान आहे तर हे फोल्ड करा, हे या पद्धतीने असं फोल्ड करा. आणि आपण पहा, जो विडा बनवतो तो तसा प्रकारचा विडा बनवा, ते फोल्ड करा आणि त्याला पुन्हा काळ्या धाग्याने काय करा, तुम्ही गुंडाळा. हे गुंडाळल्याच्या नंतर ना ते पान तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि जो मंत्र सांगते हा मंत्र म्हणायचा. मंत्रातील अक्षर खूप महत्त्वाचा आहे. शत्रू कायमचा संपवायचा आहे. व्हिडिओ पॉज करा, व्हिडिओ स्टॉप करा, मंत्र लिहून घ्या आणि व्यवस्थित ऐका. पुन्हा सांगते, हातामध्ये तो विडा ठेवायचा उजव्या हातामध्ये. स्वतःवरून सर्वप्रथम तो विडा क्लॉकवाईज म्हणजे सुलट दिशेने 7 वेळा फिरवून घ्यायचा, डोक्यापासून अगदी पायापर्यंत. कारण शत्रुपीडा तुम्हाला झालेली आहे म्हणून तुमच्या स्वतःवरून 7 वेळा क्लॉकवाईज फिरवून घ्यायचा. 7 वेळा क्लॉकवाईज फिरवून घेतल्याच्या नंतरनं ही मूठ अशीच ठेवायची आणि मंत्र व्यवस्थित ऐका. ओम ह्रीम श्रीम. आता इथं शत्रूचं नाव घ्यायचं. आता समजा माझा शत्रू आहे, तिचं नाव आहे समजा अस्मिता किंवा त्याचं नाव आहे प्रथमेश, तर मी तिथं त्या व्यक्तीचं नाव घेणार. ओम ह्रीम श्रीम अस्मिता सर्व शत्रू नाशाय स्वाहा. ओम ह्रीम श्रीम प्रथमेश सर्व शत्रू नाशाय स्वाहा. ओम ह्रीम श्रीम प्रथमेश सर्व शत्रू नाशाय स्वाहा. ओम ह्रीम श्रीम अस्मिता सर्व शत्रू नाशाय स्वाहा. या पद्धतीने 21 वेळा हा मंत्र म्हणायचा. हे पान अभिमंत्रित करायचं. आता तुम्ही म्हणाल ताई तू 2 शत्रूंची नावं घेतली. नाही, तुम्हाला ॲज अ एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगितलं. एका वेळेस एकाच शत्रूसाठी उपाय करू शकता. 21 वेळेस त्या एकाच व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे. प्रथमेश तर प्रथमेशचंच नाव 21 वेळा घ्यायचं. अस्मिताचंच नाव 21 वेळा घ्यायचं. किंवा जे काही नाव आहे तुमच्या सासूचं असेल, सुनेचं असेल, तुमच्या नवऱ्याचं असेल, बायकोचं असेल, प्रेयकर असेल, प्रेयसी असेल, भाऊ असेल, बहीण असेल, मुलगा असेल किंवा मित्र असेल किंवा कलिक असेल, कोणीही तुमच्या जवळपासचं कोणीही असेल, त्या एकाच व्यक्तीचं नाव घ्यायचं. ही जी हा जो विडा आहे हा विडा अभिमंत्रित करायचा. हा अभिमंत्रित झालेला विडा जो आहे हा विडाकडे पाहायचं आणि तुम्हाला असं इमॅजिन करायचं, त्या व्यक्तीची प्रतिमा डोळ्यासमोर आणायची आणि असं इमॅजिन करायचं की माझा हा जो शत्रू आहे हा आजपासून नव्हे तर आत्ता या क्षणापासून कायमचा संपत आहे, कायमचा माझ्या आयुष्यातून दूर होत आहे, असं तुम्हाला इमॅजिन करायचं. 11 वेळेस तुम्हाला इमॅजिन करायचं. हे इमॅजिन करून झालं त्यानंतर ना हा जो विडा आहे तो गरम जो तवा आहे त्या तव्यावरती तुम्हाला हा विडा ठेवायचा किंवा हा विडा टाकायचा. हा विडा टाकल्याच्या नंतर निश्चित तवा गरम आहे, आपल्याला माहिती आहे. तव्यावरती टाकायचं, त्यातून धूर निघायचं, तिथंच ठेवून द्यायचं. पूर्ण धूर निघू द्या. थोडासा त्या विड्याला चटका जरी बसला तरीही चालेल. पहा, लोखंडी तवा त्यासाठी सांगितला. लोखंडी तवा पटकन शांत होत नाही किंवा पटकन थंड होत नाही, म्हणून कडकडीत गरम करून घ्यायचा आणि त्याच्यावरती तुम्हाला हा विडा टाकायचा. हा विडा टाकल्याच्या नंतरनं 2-3 तास जाऊ द्या. 2-3 तास गेले. आता समजा रात्री लेट नाईट करताय तर त्यासाठी काळजी घ्या की तुम्हाला झोपण्यापूर्वी हा उपाय करायचा आहे, राईट ना. आणि तो तवा शांत झाल्याच्या नंतरनं, पूर्ण थंड झाल्याच्या नंतर त्यावरील ते विड्याचं पान उचलायचं, ते घ्यायचं, घराच्या बाहेर जायचं. घराच्या बाहेर जाताना मोबाईल घेऊन जायचा नाही, एकट्याने घराच्या बाहेर जायचं. जेथे मोकळी जागा आहे, जेथे कोणीही तुम्हाला विचारायला येणार नाही बाबा रे तू काय करतो, अशा ठिकाणी जायचं. दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आणि हा जो विडा आहे हा विडा फेकून द्यायचा. समजा एखाद्या निर्माल्याचं ठिकाण आहे, निर्माल्यामध्ये जरी विडा टाकला तरी चालेल किंवा वाहत्या पाण्यात सोडून दिला तरी चालेल. एखादा नाला असेल, गटार असेल, ओढा असेल, नदी असेल, त्यामध्ये जरी टाकला तरीही चालेल. या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. ज्याच्यामध्ये भीती नाही त्यांनी लेट नाईट केला तरी चालेल. ज्यांना रात्रीची भीती वाटते, काळोखाची भीती वाटते, त्यांनी दिवसभरामध्ये जरी उपाय केला तरीही चालेल. महिलांनी करा, पुरुषांनी करा,
अगदी वृद्ध आजी आजोबांनी जरी उपाय केला तरीही चालेल. या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तेथून घरी यायचं, येताना पाठीमागे वळून पाहायचं नाही, कुणाबरोबर बोलायचं नाही, कितीही जीवाभावाचं कोणी भेटलं तरी बोलायचं नाही. थेट घरी यायचं, जातानाच बकेट भरून किंवा जग भरून पाणी घराच्या बाहेर ठेवायचं, स्वच्छ पाय बाहेर धुवायचे, चूळ भरायची, त्यानंतर डायरेक्ट बाथरूममध्ये जायचं, फ्रेश व्हायचं, व्यवस्थित हातपाय वगैरे स्वच्छ धुवायची, चूळ भरायची, त्यानंतर तुमची जी काही कामं आहेत ती करायची किंवा रात्री करता येतं झोपून द्यायचं. या पद्धतीने तुम्हाला एकच शनिवार उपाय करायचा आहे. लेट्स गो करून सोडून द्यायचं आहे. पहा, कमीत कमी 21 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. 21 दिवस तर खूप झाले हो. काहींना अगदी काही तासांमध्ये सुद्धा अनुभव येणार की जी कोणती व्यक्ती तुम्हाला त्रास देत होती, तुमची छळवणूक करत होती, तुम्हाला अपमानित करत होती, तुम्हाला शिवाय श्राप देत होती, ती व्यक्ती स्वतः येऊन तुमच्या पायाशी नाक रगडेल, स्वतः येऊन तुमच्यासमोर रडेल, स्वतः येऊन त्याने जे काही केलेलं आहे त्या गोष्टींची माफी मागेल, स्वतः तुमच्याबरोबर बोलण्यासाठी भेटण्यासाठी तळमळेल, तडफडेल. इतका छान, इतका प्रभावी उपाय आहे. तुम्ही जे म्हणाल ते ती व्यक्ती करायला तयार होईल, तुमच्या इशाऱ्यावरती नाचेल. इतका प्रभावी उपाय आहे. पहा, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जे उपाय आहेत हे उपाय असे असतात की करायचे, लेट्स गो करून सोडून द्यायचे, मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवायची, मग उपाय करायचे. मनामध्ये संयम हवा तरच या उपायाची अनुभूती येते. ज्यांच्याकडे संयम नाही, ज्यांच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी नाही, त्यांनी उपाय करू नका. त्याचप्रमाणे ज्यांच्या मनामध्ये किंतुपर्यंत येतो त्यांनी सुद्धा हे उपाय करू नका. कारण कोणतीही सेवा, कोणतेही उपाय, कोणतेही तोडगे आपण यासाठी करतो की आपण ज्या काही प्रॉब्लेममध्ये आहोत त्या प्रॉब्लेममधून आपल्याला सोल्युशन मिळावं, त्या अडचणींवरती मात व्हावी. असं नाही की पहा उपाय करतोय. बहुतेक कमेंट्स अशा निगेटिव्ह कमेंट्स पण येतात, पण मी त्याकडे दुर्लक्ष करते. पुन्हा मला कालच्या का परवाच्या व्हिडिओला एक कमेंट आली की ताई असं काही होत असतं तर कामधंदा करायची गरज नाही. तर ही जी व्यक्ती आहे ह्या व्यक्तीने भरपूर कमेंट्स केल्या आहेत, सेम कमेंट्स आहे. तर सांगण्याचं तात्पर्य, ताई दादा तुम्ही कोण आहे माहिती नाही. तर मी कोणत्याच व्हिडिओमध्ये असं म्हणत नाही की तुम्ही फक्त उपाय करा, सेवा करा, तोडगे करा, कामधंदा करू नका, हातावर हात देऊन बसा, असं कोणत्याही व्हिडिओत म्हणत नाही. प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं हेच सांगणं असतं की तुम्ही तुमचा कामधंदा करा आणि तुम्ही तुमचा कामधंदा करताना त्या कामधंद्याचं स्पीड 1000 नाही 2000 पटीने वाढवा. त्याचप्रकारे आपण जे काही उपाय करतो, सेवा करतो, ते यासाठी करतो की आपण जे काही कर्म करत आहोत, जे काही कार्य करत आहोत, त्या कार्याला आपल्या नशिबाची, आपल्या भाग्याची, आपल्या भगवंताची साथ भेटावी आणि ते कार्य अजून जोमाने चालावं. जे काही दरवाजे आपले बंद झालेले आहेत ते दरवाजे ओपन व्हावेत यासाठी. पण प्रत्येक गोष्टीचं एक प्रमाण असतं असं सांगायचं माझं तात्पर्य असतं. त्यामुळं काहीही गैरसमज कुठेही पसरवू नका. आणि अंधश्रद्धा मलाच आवडत नाही, त्याच्यामुळे अंधश्रद्धा मीच पसरवत नाही. तर निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.